श्री स्वामी समर्थ. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अच्छे दिन म्हणजे चांगले दिवस येण्याआधी दिसू लागतात काही शुभचिन्हे. तर ते कोणते आहेत शुभचिन्हे हे आता आपण ज्योतिषशास्त्रामध्ये जे सांगितलं आहे ते आपण बघणार आहोत. पहिलं म्हणजे वास्तुशास्त्रात असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ सुरू होण्यापूर्वी त्याला काही शुभचिन्ह दिसू लागतात, पण आपल्याला ती लक्षात येत नाहीत. आज आम्ही तुम्हाला काही संकेत सांगणार आहोत जे पाहून तुम्हाला आगामी सुखाचा काळ सहज ओळखता येईल. वास्तुशास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये अशी काही चिन्हे सांगितली आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांना पाहते तेव्हा त्याला समजले पाहिजे की त्याचा वाईट काळ लवकरच संपणार आहे. या चिन्हाचा एक अर्थ असाही मानला जातो की तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होणार आहेत. यात अनेक प्रकारच्या सिग्नलचा समावेश आहे. जर तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे बांधलेले दिसले तर वास्तुशास्त्रातही शुभचिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे. अशा परिस्थितीत ते घरटे काढू नये. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की जर तुम्हाला तुमच्या घरात लाल मुंग्यांची रांग दिसली तर हे शुभचिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की लवकरच तुमच्यावर धनाची देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे, ज्यामुळे तुमच्या पैशांशी संबंधित कोणतीही समस्या राहणार नाही. सर्व समस्या तुमच्या पैशाच्या संबंधित दूर होणार आहेत. पुढचं म्हणजे पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला अचानक खाज सुटली तर त्याचा अर्थ असा की आर्थिक लाभाशी संबंधित असल्याचे असे म्हटले जाते. तसेच स्त्रीचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते तर पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. सकाळी उठताच मंत्र किंवा शंखाचा आवाज कानावर पडणे देखील शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुम्ही ज्या कामासाठी झटपट आहेत ते तुमचे काम होऊ शकते. कावळ्याचा आवाज मंगल नसला तरी कधी कधी कावळा न थांबता काव काव करत राहतो. ती देखील शुभ वार्ता येण्याची चिन्ह समजवतात. तर अशा प्रकारे हे काही चिन्ह आहेत. तुम्ही पण अनुभव घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये हे चिन्ह कोणते संकेत दिसत आहेत का, त्यानुसार ते कोणते संकेत शुभ आहेत हे मी तुम्हाला आता सांगितलंच आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.